मुंबई ते संगमेश्वर हा रस्ता आत्ता एकदम जबरदस्त बनलाय। काजूची बोंड पण मला दिसली, पण पिकलेली नव्हती, सगळी कच्ची होती। अनुस्कुरा घाट, कठीण घाट प्रारंभ। दिस इज कॉल्ड कोकण ब्युटी। सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष बालाने, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम। तर मित्रांनो, आजचा आहे आपला एपिसोड 5 आणि एपिसोड 5 मध्ये आपण परतीच्या प्रवासाला निघालोय। इथून कणकवलीपासून डायरेक्ट आपल्या मुंबईपर्यंत अंबरनाथ, आणि हे आपण जाणार आहे आपल्या नेहमीच्या रूटने नाही, NH66 पेक्षा आपण दुसऱ्या घाटाने जाणार आहे। त्याचं नाव आहे अनुस्कुरा घाट, आणि अनुस्कुरा घाट मी पहिल्यांदा व्हिजिट करणार आहे, त्यामुळे एक्साइटमेंट लेवल व्हेरी हाय। मजा करायची, तुम्ही पण माझ्याबरोबर असेच व्हिडिओवर बनून राहा, आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला आता निघूयात। हे बघा, हे पूर्ण कणकवली शहर आहे, मागेच आहे, म्हणजे इथूनच जस्ट कणकवली शहर चालू होतं। आणि इथे आपला रॉकी एकदम चांगल्या अवस्थेमध्ये, आणि इथे मी, आणि हे बघा ग्लोव्स थोडे भिजलेत, कारण मी ना वॉटरमेलनचा ज्यूस घेतलेला, आणि तो ना असा पॅक भेटतो इथे कणकवली बस डेपोवरच घेतला, आणि तो पॅक भेटतो, आणि तो मी डिक्कीमध्ये ठेवला, आणि तो लिकेज वगैरे नव्हता, पण काय माहिती डिक्कीचं काय एखादं टोक वगैरे लागलं आणि तो तिथेच फुटला, आणि त्याच्या खाली मी ग्लोव्स ठेवले, तर पूर्ण भिजून गेलेत, पण जरा थंडावा वाटतंय, पण वास पूर्ण असा वॉटरमेलनचा येते। उन्हाला खतरनाकवाली सुरुवात झाली। एक्झॅक्ट टाईम बघा काय झाला आहे, 11:09, म्हणजे 11:10 झालेत, आणि आपले ऑलरेडी 510.2 किलोमीटरची राईड कालपासून झालेली आहे। तर चला आता या जर्नीला सुरुवात करूया। एपिसोड 5 कणकवली ते मुंबई वाया अनुस्कुरा घाट। चला मित्रांनो, राईडला झाली सुरुवात। रत्नागिरी 125, कोल्हापूर 112 किलोमीटर कणकवलीपासून, आणि आता आपण कणकवली शहराला टाटा बाय बाय करूयात। आणि काल रात्रीच मी जेव्हा घरी आलो त्यावेळेला स्वेल अप करून ठेवलेला, आणि त्याच्यानंतर जांभवडे वगैरे जे 20-25 किलोमीटरचं डिस्टन्स आहे तिकडे जाऊन आलो, त्यामुळे आता फ्युएल टँक काही एवढा खाली नाही आहे, 4-5 गाड्या आहेत। तर आपण थोड्या वेळाने घाटाच्या अलीकडे कुठला तरी एखादा पेट्रोल पंप असेल खारेपाटणला वगैरे, तिकडे आपण फ्युएल अप टँक फुल करून पुन्हा राईडला सुरुवात करूया। तर आता आजचा आपला रूट तुम्हाला सांगून देतो, कारण आपण NH66 खारेपाटणच्या इथूनच सोडणार आहोत, कारण NH66ची कंडिशन जी पण होती ती तुम्हाला मी मागच्या 3 एपिसोडमध्ये सविस्तरपणे समजावली आहे। जर तुम्ही अजून बघितला नसेल एपिसोड 3 तर चॅनलवर जाऊन आपली ब्युटिफुल कोकण सिरीज प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की चेक करा, आणि 3 एपिसोड आवर्जून बघा, कारण ते 3 एपिसोड तुम्हाला नक्की आवडतील। आणि आत्ता आपण चाललो आहे इथून खारेपाटणला, आणि खारेपाटणवरनं आपल्याला राईट टाकायचं आहे अनुस्कुरा घाटाजवळनं, आणि अनुस्कुरा घाटाजवळनं आपण कनेक्ट होणार आहोत कराड, म्हणजेच मुंबई सातारा जो एक्सप्रेसवे आहे ना NH48, त्याला आपण जॉईन होणार आहोत पुणे बँगलोर, आणि तिथून आपल्या घरचा रस्ता आपण पकडणार। त्यामुळे आपण येताना आपण आलो पूर्ण आपल्या NH66 ने, आणि जाताना NH66+48, आणि पुढे तोच मिळतो NH04 हायवे। असे आपण 3 हायवेने आता घरी जाताना प्रवास करणार आहे। कणकवलीमध्ये ना पेट्रोल थोडंसं महाग आहे असं मला जाणवलं, कारण मी जेव्हा मुंबईमधनं भरलेलं ना पेट्रोल 103.40 समथिंग रुपये होतं, आणि तेच कणकवली 105.30-40 समथिंग, म्हणजे 2 रुपयाने पेट्रोल कणकवलीमध्ये महाग आहे मुंबईपेक्षा। तेच जर गुजरातमध्ये तुम्ही बघाल तर शॉकच होऊन जाल, 94 रुपये लिटर पेट्रोल आहे तिकडे, आपल्या मुंबईपेक्षा 10 रुपयाने स्वस्त। जर ती तुम्ही गुजरात सिरीज बघितली नसेल तर चॅनलवर जाऊन चेक करा, ह्याच्याच मागची सिरीज होती आपली, आत्ताची जी कोकण आहे ना त्याच्याच मागे मी गुजरातचे 4 एपिसोड बनवले। अनुस्कुरा घाटाचा एक सुंदर अनुभव मी पहिल्यांदा घेणार आहे, आणि तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओला सोडून कुठे नका जाऊ, आणि स्किप पण बिलकुल नका करू। मी तुम्हाला मुंबई गोवा हायवेची एक इनशॉर्ट कंडिशन सांगून टाकतो, त्या 3 एपिसोडमध्ये तुम्ही जाऊन सविस्तर बघू शकता। आणि आत्ता सांगायचं झालं तर मुंबई ते संगमेश्वर हा रस्ता आत्ता एकदम जबरदस्त बनला आहे। जर मोजून तुम्ही 3-4 पॅचेस जर वगळले, ते पण असे नाही की खूप मोठे 100-200 मीटरचे पॅचेस आहेत, जर ते तुम्ही वगळले तर पूर्ण रस्ता असा आहे, असा नाही बोलता येणार, पण एकदम सिमेंट कॉन्क्रीटचा, तो बघा आता पुढे आपल्याला लागेल ना त्या टाईपमध्ये पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ताच बनला आहे पूर्ण मुंबई गोवाला। तर हा एक आहे, आणि त्यानंतर जर संगमेश्वरच्या आपण जर पुढे आलो तर संगमेश्वरच्या पुढे थोडासा रस्ता खराब मिळतो जास्त, म्हणजे आपण बोलू शकतो की 200, 300, 400 मीटरचे खराब पॅचेस लागतात, मग ते गेल्यानंतर पुन्हा असे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते। तर असं कॉम्बिनेशन बघायला भेटेल संगमेश्वर ते राजापूरपर्यंत।
किंवा राजापूरच्या थोडं अलीकडे असं. हे आपण मित्रांनो आता आलेलो आहे खारेपाटणला. तर खारेपाटणवरनं आपल्याला एक 550 मीटरवरती एक राईड घ्यायचं आहे. श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे 13 किलोमीटर. वाव, आता ना आपल्याला थोडा गावचा रस्ता मिळाला आहे आणि या गावच्या रस्त्यानेच आपण कंटिन्यू होत अनुस्कुरा घाटाला टच होणार आहे. तर इकडचं नैसर्गिक सौंदर्य बघा, मस्तच एकदम. सगळे आजूबाजूला अशी हिरवीगार झाडं आहेत आणि इथे बघा हा पूर्ण हिरवागार झाडांनी भरलेला असा डोंगर, क्लास वाटते. समोर बघा, तर हा पावसाळा नाही आहे म्हणून, नाहीतर ही जी सुकलेली झाडं आहेत ना ती बिलकुल नसती दिसली. पूर्ण हिरवळ पालवी दिसली असती मस्त फुटलेली. कसं ऊन पडलंय बघा खतरनाक. बापरे, या रस्त्यावरनं जर चालत जायचं म्हटलं ना, कैसे कैसे लोग रहते, फार वाट लागून जाईल, फार वाट. आणि माझी जशी झोप पूर्ण झाली आहे बऱ्यापैकी. मध्ये मध्ये काल रात्री जाग येत होती, बट ठीक आहे, 7 तास मला झोप मिळाली. त्याच्यामुळे असं एकदम अशी झोप अशी येत नाही आहे. मध्ये मध्ये असे जांभई आणि थोडी डोळ्यावरती झापड येणार जशी जशी दुपार होईल. तरी अजून लंच नाही केला आहे. लंच केल्यानंतर तर असे डोळे पूर्ण झोपायलाच येणार मध्ये मध्ये. वाव, ही बघा, ही वाघोटन रिव्हर आहे मित्रांनो. काय सुंदर दिसते बघा. वाव वाव, पूर्ण अशी या घाटाच्या बाजूनेच चालली आहे. तरी अजून आपल्या घाटाला सुरुवात नाही झाली आहे, पण हा रस्ता खरंच खूप सुंदर आहे. आणि ती बघा वरती आपली कोकण रेल्वे धावते, तुम्हाला दिसत असेल तर. ती बघा येल्लो येल्लो डब्बे चाललेत, लाईनीमध्ये धावत आहेत मस्त. तर ती माझ्या मते आता कणकवली साईडला चालली आहे, राजापूरवरनं निघालेली असेल. आणि ही बघा समोरच आहे आपल्या एकदम, आणि हा डंपर पण आपल्या एकदम समोरच आहे. ती बघा कशी मस्त चालली आहे. बाय बाय. एकदम सुंदर. वा, आज काहीतरी नवीन बघायला भेटलं. हे ना ट्रेनमधनं आम्ही जेव्हा येत असतो ना गावावरून घरी किंवा इथून असं, त्यावेळेला हे रस्ते दिसतात इकडून तिकडून असे छोटे छोटे फुटणारे फाटे. त्यावेळेला असं वाटतं अरे या गाड्या केवढ्याशा दिसत आहेत. आणि इथून बघितल्यावर ट्रेन अशी खेळण्यातली ट्रेन वाटते. सेम आहे, डिस्टन्सचाच फरक असतो शेवटी. काय हिरवळ आणि काय ती नदी, आहा हा, जबरदस्त यार. असं वाटतंय ना एका साईडला गाडी थांबवावी, सर्व कपडे काढून डायरेक्ट उडी टाकावी त्या नदीत. भलेही पोहता येत नाही मला, पण खरंच पोहायला शिकून जाईल अशी एनर्जी आहे सध्या माझ्याकडे. खरंच मस्त यार. या उन्हामध्ये ना नदी, झाडं, आपलं स्वतःचं घर खरंच खूप मोठा सहारा असतो. गगनबावडा इथून 27 किलोमीटर. आपण गगनबावड्या घाटाने नाही चाललो आहे, आपण अनुस्कुराने जाणार आहे. आणि बघूयात आपण नंतर कधीतरी पुन्हा गगनबावडा घाटाने सुद्धा येऊयात. पण गगनबावडा घाट तेवढा चांगला नाही आहे जितका अनुस्कुरा आहे. माझ्या मते अनुस्कुरा घाट चांगला आहे गगनबावडापेक्षा. आणि पावसाळ्यात तर सगळ्या घाटांची कंडिशन वाईटच होऊन जाते. आणि गुगल सांगतो इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट अनुस्कुरासाठी. नानिवडे 5 किलोमीटर. चला घेतला आपण लेफ्ट. तर मित्रांनो, या गावागावाच्या रस्त्याने चाललो आहे ना, इथं आजूबाजूला खूप सारी झाडं आहेत आणि मस्त मस्त आंब्यांची आहेत, काजूचे आहेत. काजूची बोंड पण मला दिसली, पण पिकलेली नव्हती, सगळी कच्ची होती.
आणि काढायची इच्छा होती, बट बोललो कच्चे घेऊन तरी काय करणार आहे, पिकायची वाट बघावी लागेल, त्यापेक्षा बोललो जाऊ देत. आणि आंबे पण जास्त असे नाही दिसत आहेत मला, थोडेसे वरती आहेत आणि ते पण कच्च्या कैरे आहेत, आंबे असे पिकलेले नाही आहेत झाडांना. आणि करवंदाची झाडकटं खूप आहेत आजूबाजूला, त्यामुळे इथे करवंद पण काढू शकतो, पण ती पण अशी मला जास्त दिसत नाहीत, हिरवी हिरवीत दिसत आहेत. आणि काय काय अर्धवट पिकलेली आहेत, हिरवी आणि काळी, तर ते आंबट लागतात. आणि हे बघा स्वयंभू मंदिर आहे शंकराचं, मठबुवा मंदिर जवळ आहे थर. जय भोले. आणि गावातून ट्रॅव्हल्स वगैरे पण जातात, 2 ट्रॅव्हल्स इथे लावलेले आहेत. गावाला हेच लय भारी असतं, जागा एवढ्या मोठ्या मोठ्या असतात ना, पाहिजे तितक्या गाड्या ठेवू शकतो. नाही तर आपल्या मुंबईमध्ये बाईक ठेवायची जागा धड भेटत नाही कुठे. ये बड़ी अच्छी बात कही आप. काही सुंदर हिरवळ दोन्ही साईडने, मध्ये हा सुंदर रस्ता आणि माझ्यापुढे वॉल्क्सवॅगन. ती नसती तरी चाललं असतं. चला तिच्या पुढेच जाऊया थोडंसं. हां, आत्ता कसं मस्त वाटतंय खुलं खुलं. हे बघा मित्रांनो, इथून चालू होतो अनुस्कुरा घाट, कठीण घाट प्रारंभ. आणि बघा म्हणजे सुरुवातीलाच लिहून ठेवलं आहे, अनुस्कुरा घाटच्या खालीच होतं कठीण घाट प्रारंभ. आणि इथे अनुस्कुरा घाटचा चेकपोस्ट आहे, पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातच येतं ना हे सर्व. हा बघा, हा आहे अनुस्कुरा चेकपोस्ट, मपो महाराष्ट्र पोलीस. आणि हे असे बॅरिगेट्स वगैरे लावून ठेवलेत. अनुस्कुरा घाट सुरू, कठीण वळण, वाहने सावकाश चालवा. तर चला मित्रांनो, आता खरी व्हिडिओची मजा चालू झालेली आहे. अनुस्कुरा घाट पहिल्यांदा व्हिजिट करणार आहे मी. आणि सुरुवातीला जसं मस्तवालं वळण होतं एकदम, वा 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 वा. चला. आणि एक तुम्हाला हे सांगायचं होतं, आता बघा इकडे तुम्हाला अचानक वाढलेलं दिसतंय, 2 कांड्या राहिलेल्या. तर मी 1.5 लिटर पेट्रोल इकडे भरलं, कारण ना पाचलमध्ये पण ना पेट्रोल पंप लांब होता, 6 किलोमीटर आत जायचं होतं, तेव्हा पेट्रोल मिळालं असतं. तर तिकडे मला कळालं की ब्लॅकने पेट्रोल विकलं जातं एकाकडे. तर मी सरळ त्यांच्या घरी गेलो आणि 1.5 लिटर पेट्रोल घेतलं. तर त्यांनी 1 लिटरचा हिशोब लावला माझ्याकडनं 120 रुपये, असे माझ्याकडनं टोटल घेतले त्यांनी 180 रुपये. आणि 180मध्ये त्यांनी मला 1.5 लिटरचा पेट्रोल दिला. आणि मग तेवढा थोडा फ्युएल अप करून मी निघालो आहे, कारण घाटामध्ये कसं आहे, आपली एनर्जीच किती वेस्ट जाते बघा. आता गाडीची किती एनर्जी जात असेल, आपल्यासोबत आपला लोड, त्यासोबत लगेज वगैरे सर्व घेऊन जाते, तर खूप कमी होतो, पेट्रोलची लेवलही कमी होत जाते. आणि त्यात हे असं कडाक्याचं ऊन आहे ना, त्यामुळे थोडं थोडं पेट्रोल हे उडत पण असतं. म्हणून बोलो बॅकअप घेऊन ठेवूया. तसं आता हा आपला चालला पण असता पेट्रोल, किती 50-60 किलोमीटर गाडी आरामात चालली असती. आणि 49 किलोमीटरवर समथिंग मलकापूर होतं तिकडून, पाचलपासून. तर आपल्याला मलकापूरला पेट्रोल मिळालं असतं, पण तरीही रिस्क नको, कारण एकदम कट होतं, 2-4 किलोमीटर फक्त एक्स्ट्रा होते. आणि चुकून जरी पुढे मागे काय झालं तर आपल्याला 2-4 किलोमीटर गाडी अशी चालवत न्यायला नको. यासाठी घाटाची सुरुवात मी समथिंग 12:50ला केलेली, म्हणजे 12:45 पकडा. बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला हा घाट पूर्ण क्रॉस करायला. आणि समोर बघा किती मोठे मोठे डोंगर आहेत. पावसाळ्यात खरंच या घाटाने यायला पण मजा येऊन जाईल. वाव, ही साईड बघा काय सुंदर आहे. समोर बघा, वा 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 वा. आणि हे आहे आपलं कोकण, ही आपल्या कोकणाची सुंदरता. दाट धुके असण्याची शक्यता, खरंच हिवाळ्यामध्ये खतरनाक धुकं पडत असेल. डोंगरच बघा ना किती जवळ आहेत, रस्त्याच्या कडेकडेने एकदम डोंगर आहेत पूर्ण. वाव, सुपर. इथून पळवायची इच्छा माझी अजिबात होत नाही आहे, असं वाटतं ह्याच स्पीडने हळूहळू हळूहळू जायचं. वाव,
एक नंबर. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. दॅट्स अ ट्रू. मनावर असेल काबू नाही तो हो जाएगा सब बेकाबू. ही माझे मन. वाव यार काय डोंगर आहेत. पावसाळ्यात खरंच यार इथे आलो ना एक नंबर मजा येऊन जाणार आहे. एक नंबर. एवढं शांत वाटतंय ना इथून जाताना. वा वा वा. आणि खरंच पावसाळ्यात इथे रिस्क पण आहे. दरड कोसळण्याची खरंच खूप संभावना आहे. हिवाळ्यात तर इथे धुकं भरून जाईल. इकडे आपण ना स्पीड वाढवूच शकत नाही. झप 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 गाडी पळवूच नाही शकत कारण हे टर्न्स खूप शार्प आहेत आणि रिस्की आहेत खूप. समोरून एखादी गाडी आली ना डायरेक्ट आपण अनकंट्रोल होऊन जाऊ. इकडे पण उभं राहून आपण फोटो वगैरे काढू शकतो पण आपण एक चांगला स्पॉट शोधूयात. वाव. आणि मित्रांनो आज समोरचा व्ह्यू बघा. एकच नंबर व्ह्यू आहे. ते दिसतंय तुम्हाला वळणं सापासारखी ॲनाकोंडा दिसतंय तो लांब लचक टन 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 मारत. आपण ह्याच रस्त्याने आता इथपर्यंत वरती येऊन पोचलोय. इथून बघा. हो मॅन. ते बघा ते मगाशी फोटोशूट करत होते ना ती येते XUV 700. वाव जबरदस्त. दिस इज कॉल्ड कोकण ब्युटी. एक नंबर. तर मित्रांनो मजा येते की नाही. अनुस्कुरा घाट किती सुंदर आहे बघा. आपल्या महाराष्ट्राला लागलेलं एक प्रकारचं सुंदर मौल्य रत्न आपण बोलू शकतो. अनुस्कुरा घाट म्हणजे खरंच मस्त आहे घाट. मी एवढा सुंदर एक्सपेक्ट पण नव्हता केला आणि खरंच मी आत्तापर्यंत जितके घाट फिरलो ना त्यातला हा सगळ्यात बेस्ट घाट मला वाटला. अनुस्कुरा घाट एकदम सुंदर निसर्गाने असा सौंदर्याने नटलेला आहे. पावसाळ्यात एकदा आपण व्हिजिट करूया, हिवाळ्यात करूया, किती मस्त दिसेल. आणि आता तरी रणरणतं ऊन आहे त्यामुळे जास्त एन्जॉय करता येत नाही आहे पण तरी पण जेवढा थकवा होता ना तो या घाटामध्ये येऊन निघून गेला. खरं तर घाटामध्ये लोकांना थकवा येतो जास्त पण माझा पूर्ण उडून गेला कारण हे एवढं निसर्ग सौंदर्य वातावरण त्यानंतर असे टर्नटर्नचे रस्ते वळणावळणाचे खरंच एक असं चॅलेंजिंग बनून जातं. मस्त मजा आली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा एपिसोड आपण इथेच संपवूयात आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण सरळ याच अनुस्कुरा घाटापासून अंबरनाथपर्यंत कंटिन्युअस जाणार आहोत कराड मार्गे पुणे बँगलोर NH48 हायवे. तर चला जर मग भेटूया अशाच पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.